कधी-कधी ना आपल्याला कळत नाही, की जेवायला नेमकं काय बनवावे, जे कमीत कमी मेहनतीत झटपट तयार होईल. आज आपण असाच झटपट तयार होणारा साधा, सोपा, तरीही चविष्ट असा अंड्याचा पुलाव बनवणार आहोत. एकाच भांड्यात सर्व पुलाव बनवून तयार होतो. त्यामुळे भांड्यांचाही पसारा होत नाही. उकडलेली अंडी आणि मोकळा-मोकळा मसालेदार राईस खायला एवढा चविष्ट लागतो, की तोंडी लावायला दुसऱ्या कशाचीच गरज लागत नाही. आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुलाव करण्यासाठी सर्वात आधी 1 कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवले आहेत. अंडी उकडून घेतली आहेत. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि टोमॅटोची आपण फाईन अशी पेस्ट करून घेणार आहोत. पुलावमध्ये घालण्यासाठी तांदूळ भिजवलेले 2 कप पाणी आपण गरम होण्यासाठी ठेवणार आहोत आणि तांदूळ आपण चाळणीवर निथळण्यासाठी ठेवून देऊया. एका मोठ्या भांड्यामध्ये तेल तापत ठेवूया आणि अंड्याला आपण अशा प्रकारे कट देऊया. तेल तापल्यावर उभा पातळ चिरलेला कांदा आपण त्यात घालूया आणि आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हा कांदा परतायचा आहे. कांदा लवकर तळला जावा म्हणून आपण त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. हा कांदा आपण बरिचदा एवढा कुरकुरीत करत नाही आहोत. फक्त पूर्ण ब्राऊन कलर आला की आपण तो काढून घेऊया. त्याच पातेलीमध्ये आपण उकडून घेतलेली अंडी थोडीशी फ्राय करून घेऊया. पुलावमध्ये घालण्यासाठी आपण जे मसाले काढून घेतले आहेत त्यातले थोडासा मसाला आपण या अंड्यांवरती भुरभुरून घेऊया आणि 1-2 मिनिटे तेलामध्ये परतून आपण अंडी काढून घेऊया. अंड्याला स्वतःची अशी विशेष चव नसल्यामुळे अशा प्रकारे मसाल्यामध्ये फ्राय केल्यामुळे खायला चविष्ट लागतात. याच भांड्यामध्ये जे तेल शिल्लक आहे त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घेऊया आणि अख्खा गरम मसाला घालून थोडा वेळ परतून घेऊया. 1 मिनिटभर मसाला परतून झाल्यावर आपण जी टोमॅटोची पेस्ट करून घेतली ती आपण यामध्ये घालून परतून घेऊया. ही पेस्ट आपल्याला बाजूने तेल सुटेपर्यंत परतत राहायची आहे. तेल सेपरेट झाले की त्यात घालूया आपण सुके मसाले. सुके मसालेही 1 मिनिटभर परतूया आणि लगेचच त्यात घालूया फेटून घेतलेले दही. दही घातल्यावर सतत हलवत मसाल्याबरोबर छान मिक्स करून घेऊया. 2 मिनिटे सर्व मिश्रण परतून झाल्यावर त्यात घालूया आपण फ्राय करून घेतलेला कांदा. तोही या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. सर्व मसाला खरपूस परतल्यानंतर त्यात घालूया भिजवून घेतलेले बासमती तांदूळ. हे तांदूळ भिजलेले असल्यामुळे हलक्या हाताने आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. 2 मिनिटे तांदूळ आपण या मसाल्याबरोबर हलक्या हाताने परतून घेऊया. आता त्यात घालूया उकळून घेतलेले पाणी. इथे आपण 1 कप तांदळासाठी 2 कप इतके पाणी उकळायला ठेवले होते. पाणी घातल्यावर तळापासून सर्व मसाला व तांदूळ ढवळून घेऊया. आता लगेचच त्यामध्ये घालूया आपण फ्राय करून घेतलेली अंडी. उकडून घेताना ही अंडी मी थोडी सॉफ्टच ठेवली होती. त्यातच वरून घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडा पुदिना आणि आता त्यावर ठेवून देऊया झाकण. आपल्याला हा भात पूर्णपणे मंद आचेवरच शिजवायचा आहे. तांदूळ भिजलेले असल्यामुळे व अंडी उकडून घेतलेली असल्यामुळे हा पुलाव अवघ्या 10 मिनिटातही तयार होऊ शकतो. 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण काढून पाहिले असता अजून त्यामध्ये थोडे पाणी आहे. पुन्हा झाकण ठेवून आपण भात शिजू देऊया. आता आपल्याला पुलाव मुरायला ठेवण्यापूर्वी त्यामध्ये घालायचा आहे शिल्लक राहिलेला तळून घेतलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना आणि हे सर्व हलक्या हाताने मिक्स करून सारखे करायचे आणि आता आपल्याला भाताला दम द्यायचा आहे. झाकणावर वजन म्हणून मी खलबत्ता ठेवून दिला होता. वाफेमध्ये भात अगदी छान मुरला आहे. आता वरून थोडे लिंबू पिळूया आणि पुन्हा एकदा सर्व भात मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटे पुलावला पुन्हा एक वाफ येऊ देऊया.
2-3 मिनिटांनंतर पुन्हा झाकण काढून पाहूया पुलाव कसा झाला आहे ते. तुम्ही बघू शकताय भाताचा एक एक दाणा अगदी व्यवस्थित आणि मोकळा शिजला आहे आणि मसाल्याचा सुगंधही एकदम भारी येत आहे. तुम्हाला आजची ही इझी वन पॉट मील रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची ही रेसिपी ट्राय करून आपला अभिप्राय जरूर कळवा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.